पाहता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। आमदार संजय केळकर यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा करत जनस्वराज्य वेलफेअर ट्रस्ट व भारतीय जनता पार्टी ठाणे शहर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे आणि महिलांना मोफत छत्र्यांचं वाटप करण्यात आलंय। जनस्वराज्य वेलफेअर ट्रस्टचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते राजन पाटील यांच्या पुढाकाराने ठाण्यातील पारसिक नगर येथे या सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। 9 जुलै रोजी आमदार संजय केळकर यांचा वाढदिवस असून तो समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या उपक्रमात 300हून अधिक विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप करण्यात आले, तर 100हून अधिक महिलांना छत्र्यांचे वितरण करण्यात आले। या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत वह्या व छत्र्यांचं वाटप करण्यात आलं। यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आमदार संजय केळकर यांनी कार्यकर्त्यांना वाढदिवस साजरा करताना गरीब व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याचे आणि विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचं आवाहन केलंय। जनस्वराज्य वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून यापूर्वीही विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यदायी उपक्रम राबविण्यात आले असून समाजातील विविध घटकांच्या समस्या व त्यांचं निराकरण करण्यासाठी जनस्वराज्य वेलफेअर ट्रस्टचे अध्यक्ष राजन पाटील हे नेहमी सक्रिय असतात। समाजसेवेची ही परंपरा पुढेही कायम ठेवण्यात येणार असल्याचं जनस्वराज्य वेलफेअर ट्रस्टचे अध्यक्ष राजन पाटील यांनी सांगितले। यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आयोजक राजन पाटील, कैलास म्हात्रे, सचिन मोरे, किशोर सोनगडा, प्रशांत पवार, तर मंजित जाधव, संतोष गावडे, अंशुल मल्होत्रा, किरण पाटील, संभाजी शेवाळे, अजित कुमठेकर, जगदीश पाटील, धनंजय पाटील, दिनेश शेळकर, मनोहर सुगदरे, लीना पाटील, सुनील पाटील आदी जैन स्वराज्य वेलफेअर ट्रस्टचे पदाधिकारी व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। आज कळवा खारेगाव या परिसरामध्ये जनस्वराज्य वेलफेअर समिती आमचे राजन पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकाराने तिकडे वह्या वाटप आणि छत्री वाटप असं दोन्ही कार्यक्रम केले। मी त्यांचा मनापासून अभिनंदन करतो। आणि अनेक वर्षापासून विविध भागामध्ये जे गरजू आणि गरीब मुलं आहेत त्यांना अशा प्रकारचं मदत कार्य करण्याचं काम आम्ही सातत्याने करत असतो। आणि आज या ठिकाणी या निमित्ताने शेकडो विद्यार्थ्यांना जे गरजू आहेत त्यांना याचा लाभ झालेला आहे। सामाजिक उपक्रम तुमचा वाढदिवस साजरा होत असतो। माझा वाढदिवस हार तुऱ्याने साजरा होत नाही, परंतु विविध भागामध्ये सामाजिक उपक्रम या माध्यमातून मग रक्तदान शिबिर असेल, फळ वाटप असेल, एक सेवा दिन म्हणून साजरा करतात। आमच्या निरनिराळ्या संघटना आहेत, महाराष्ट्रामध्ये देखील ज्या संघटना आहेत त्या आपापल्या जिल्ह्यामध्ये करतात आणि त्या निमित्ताने एक प्रकारचं सेवा कार्य देखील सर्वदूर सगळीकडे होत राहतात। मी निश्चितपणे त्यांना सांगेन, आवाहन करेन की ज्या ज्या ठिकाणी जो म्हणून आडला नडला आहे, ज्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, ते अश्रू पुसण्याचं काम जे आहे ते आपण आपापल्या भागामध्ये करा, आपल्या परीने करा आणि गरीबातल्या गरीब माणसाला त्याच्या पाठीशी उभे राहा, तर आणि तरच आपला देश जो आहे तो विकसित भारत जो आपण स्वप्न बघतोय ते त्याला देखील आपण आपल्या बरोबर घेऊन गेलो तरच होणार आहे। तर हे काम दैनंदिन 365 दिवस करत आहे। वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा, कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर, TJSB फ्लीट टर्म लोन, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक। ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा अधिक सतर्क केली आहे। ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज दुपारी महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन दिवसभरात प्राप्त झालेल्या तक्रारी, त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतलाय। यावेळी नगर अभियंता प्रशांत सोनकरा, उपायुक्त जीजी गोदेपुरे, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी आदी उपस्थित होते।
यावेळी शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटनांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. ज्या ज्या भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी संबंधित विभागांनी सतर्क राहून तातडीनं उपाययोजना कराव्यात असे निर्देश आयुक्तांनी दिलेत. तसेच नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास महापालिकेच्या आपत्कालीन विभागाशी दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं. सर, ठाण्यामध्ये मुसळधार पावसाने घेतलेला आहे आणि अशातच झाडं पडण्याची घटना असेल, अनेक आपत्तींना सामोरं जावं लागतंय. कशा प्रकारे आपत्ती व्यवस्थापनची टीम आपली सज्ज आहे? आपण आपत्ती कक्षाला भेट दिली आहे. आपण सतत IMD यांच्या बरोबर संपर्कात आहोत. मागील 3 दिवस आपल्यासाठी खूप क्रिटिकल होते आणि पुढे पण 2 ते 3 दिवस IMDचे प्रिडिक्शन प्रमाणे संपूर्ण कोकण पट्ट्यासाठी, विशेषतः रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यांसाठी ते क्रिटिकल आहेत. पावसाचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे आणि यामध्ये अजून आपण जवळपास रेड अलर्टवर, काल आपण हाय रेड अलर्टवर होतो, आज रेड अलर्टवर आहोत. म्हणून आपण शाळे आणि महाविद्यालयाची सुट्टीही डिक्लेअर केली होती. आता नुकतेच दुपारी आज माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सुद्धा संपूर्ण राज्याची मशिनरी त्याचा आढावा घेतला आणि आम्हाला दक्ष राहण्याची सूचना दिली आहे. माननीय उपमुख्यमंत्री महोदय जरी ते आजारी आहेत, हॉस्पिटलाइज्ड होते, सतत ते आमच्या संपर्कात आहेत आणि आपल्याकडे जे तयारी आहे तो अद्यावत ठेवणे, त्यामध्ये कुठल्या प्रकारची कमतरता पडू नये याची दक्षता घेण्याची त्यांची सूचना आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावर वारा चालू आहे, अत्यंत तीव्र गतीने, आणि म्हणून आम्ही सारखा लोकांनाही अपील करत आहोत की गरज जर नसेल तर कृपया घराबाहेर पडू नये. आणि मोठ्या प्रमाणावर यामध्ये झाडांची पडझड आणि फांदे तुटणे याची घटना याच्या समोर आपल्याला मागील 2 दिवसापासून जावं लागलं आहे. काल साधारणतः 100पेक्षा जास्त केसेस आपले फांदे तुटण्याची किंवा झाडे उन्मलून पडण्याची हे आपल्यासमोर आले आणि आज पण ती संख्या मोठीच आहे. याच्यासाठी आपण जे झाडतोडची किंवा जे ट्रिमिंगची टीम आहे त्याची संख्या वाढवली आहे. आजपासून साधारणतः 3 पट, जवळपास 2.5 ते 3 पट आपण करून दिला आहे. मशिनरीही आपण त्याची संख्या वाढवली आहे. याच्या मागच्या कारण काय आहे की या वर्षीचा वारा जे आहे ते अत्यंत अप्रत्याशित आहे. पाणी पडण्याच्या सुद्धा जे इंटेन्सिटी आहे ते साधारणतः 11-12 तासात 150 mm पर्यंत पाऊस पडत आहे. म्हणून एकाच वेळी आपल्याला घरांची पडझड, छजे पडणे, वॉटर लॉगिंग होणे, झाड किंवा त्यांचे फांदे पडणे याची घटनांची पुनरावृत्ती खूप जास्त होत आहे. मशिनरी आमची पूर्णतः सज्ज आहे. माननीय महापौर यांनी 2 दिवस 3 दिवस सलग संपूर्ण सिटीचा व्हिजिट केला. आपले इतर सर्व कॉर्पोरेटर्स प्रचंड आम्हाला सहकार्य करत आहेत आणि खाजगी आणि शासकीय जेवढी यंत्रणा आहे ते एकजूट करून आपण या परिस्थितीचे समोर जात आहे. सर, जे काही झाडं पडण्याची घटना मागील 2 दिवसांपासून सुरू आहे, पावसाळ्यापूर्वी झाडं छाटण्याचं काम झालेलंच नाही अशी आरोप जो आहे तो विरोधक करताना पाहायला मिळतात. या झाडं न छाटल्यामुळे ही झाडांची पडझड मोठ्या प्रमाणात ठाण्यात येते. झाडं छाटणे, झाडांची ट्रिमिंग करणे हा एक खूप संवेदनशील विषय आहे आणि यामध्ये पर्यावरणाचा तोल आणि तसेच नैसर्गिक आपत्ती टाळणे या दोघांमध्ये संतुलन साधण्याची आवश्यकता असते. निश्चितरित्या मागील 4 महिन्यापासून, पावसाळा सुरू होण्याचे 4 महिने आधीपासून आपण झाड तोडणे याची संपूर्ण मशिनरी सज्ज केली आहे. 6000 पेक्षा जास्त झाडांची फांदी किंवा त्यांची ट्रिमिंग, फांदी मारण्यापासून ट्रिमिंग करणे ही कारवाई आम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने हाती घेतला आहे. मेजॉरिटी जे झाडे किंवा फांदे आपले पडत आहेत ते 2 ठिकाणावर किंवा 2 स्वरूपचे लोकेशन्सवर पडत आहेत. एक सोसायटीचे आतमधले जे झाडे आहेत त्याचा दायित्व महानगरपालिका युजली स्वीकार करत नाही, कारण तो इंटरनल संपत्ती असते महापालिकेचे हद्दीबाहेरचे असतात आणि त्याच्यासाठी सोसायटी त्याचा मेंटेनन्स करते आणि ही जे घटना होत आहे त्यापैकी मेजॉरिटी तिथली आहे. मी असं म्हणत नाही की जे मेन रोडवर किंवा महानगरपालिकाच्या हद्दीत झाडं पडत नाही, निश्चितरित्या तिथे पडत आहेत आणि त्याचे पण अनेक कारण, जसं मी आधी नमूद केला की यावर्षी अप्रत्याशित तीव्र गतीने वारं चालू आहे. दुसरा की ज्या पद्धतीने आपण ट्रिमिंग करतो, अनेकदा जे आपली ट्रिमिंग करणारी एजन्सी आहे त्यांच्याकडून थोडा जास्त किंवा कमी ट्रिमिंग झाली तरी सुद्धा फांदे तुटण्याची घटना घडते. आम्ही खूप सावधगिरी या कालावधीमध्ये राबवत आहोत. याचे 2 पार्ट आपण केला आहे. एक
की जे जसं मी आधी नमूद केलं की जवळपास एकंदरीत जे मनुष्यबळ आहे त्याला 2.5 ते 3 पट यापर्यंत आपण घेऊन गेलो आजपासून. त्यांनी कामही चालू केला. दुसरा, झाडे पडल्यानंतर किंवा झाडे छाटल्यानंतर जे ग्रीन कचरा आहे, ग्रीन डेब्री आहे, ती लगेच तिथून उचलणे याचीही व्यवस्था आणि तो मशिनरी कार्यरत ठेवणे याची आम्ही दक्षता घेत आहोत. तर रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. आता पावसामध्ये देखील मास्टिंग टाकण्यात आले, ते मास्टिंग देखील बाहेर पडतं, वाहून गेलं. जी, पावसाच्या दरम्यान निश्चितरित्या खड्डे वाढतात आणि विशेषतः फ्लायओव्हर्सवर खड्डे पडण्याची संख्या खूप जास्त असते. त्याचं कारण असं आहे की फ्लायओव्हरची सरफेसिंग आणि जे रोडची क्वालिटी आहे ते वेगळी स्वरूपाची असते. या दरम्यान जे सर्वात सायंटिफिक पद्धती आहे हे खड्डे भरण्याची, ती सध्या जे तूर्त आपल्या हातात आहे तो मास्टिकच आहे. आणि मास्टिक पण थोडासा पाऊसचा जोर कमी झाला तेव्हा जर आपण मास्टिक टाकला तर टिकण्याचं प्रमाण असतो. दुर्दैवाने मागील 3 दिवसापासून बिलकुल सलग मुसळधार पाऊस चालू आहे. मात्र आम्ही खड्डे तसे सोडू शकत नाही. विशेषतः दुचाकीस्वार त्यांच्यासाठी हे खड्डे खूप धोकेदायक आहे. म्हणून आम्ही पाऊस सुरू असताना सुद्धा मास्टिक टाकत आहोत. जरी मास्टिक वाहून जात आहे आम्ही पुन्हा टाकत आहे. फॉर्च्युनेटली आपल्याकडे मास्टिकचा स्टॉक अवेलेबल आहे, एजन्सी उपलब्ध आहे. आणि ज्या ज्या ठिकाणातून आपल्याकडे कंप्लेंट्स येत आहेत खड्ड्यांची, आम्ही टार्गेट हा ठेवला आहे की विदिन 24 आवर्स कुठली कंप्लेंट आल्यानंतर, मग तो व्हॉट्सअपवर असो, आमचे वेबसाईटवर असो, आमच्या कंट्रोल रूमच्या नंबरवर असो, रिस्पॉन्स टाइम 24 तासापेक्षा कमी ठेवणे हा आम्ही निर्धार केला आहे. सर, होल्डिंगच्या बाबतीमध्ये सर काही ठिकाणच्या तक्रार येतात. आज सकाळी होल्डिंग देखील एक ठिकाणी जोडला दिसत आहे. त्या संदर्भात कशा प्रकारची उपाययोजना नेमली? 100% होर्डिंगचा स्ट्रक्चरल ऑडिट आपण मान्सूनच्या अगोदरच करून घेतला होता आणि जवळपास प्रत्येक एजन्सीने आम्हाला स्ट्रक्चरल ऑडिट आणि मान्सून सेफ्टी ऑडिट हा रिपोर्ट सबमिट केला आहे. ज्या लोकेशनवर मोठी होर्डिंग पडली आहे त्याच्या तिथून आपण इमिडिएटली तो रिमूव्ह केला आहे. तसेच जे होर्डिंगची जे एजन्सी आहे त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई सुद्धा आम्ही सुरुवात केली आहे. ठाणे शहराच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे स्वर्गीय नारायणराव कोळी यांच्या 49व्या पुण्यतिथीनिमित्त स्वर्गीय नारायणराव कोळी प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आले. यानिमित्त गुणवंत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यापूर्वी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात स्वर्गीय नारायणराव कोळी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय. त्यानंतर चेंदनी कोळीवाडा कोपरी येथील स्वर्गीय नारायणराव कोळी चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आलाय. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जीजी गोदेपुरे, उपायुक्त डॉक्टर मिताली संचेती, दीपक झिंजाड, प्रभारी उपमाहिती व जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, महिला संघटक ज्योती कोळी, स्वर्गीय नारायणराव कोळी यांचे चिरंजीव व माजी नगरसेवक सुभाष कोळी, श्रुतिका कोळी मोरेकर, सन्मान कोळी, कोमल सन्मान कोळी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भक्तिमय संगीत मैफिलीने झाली. या कार्यक्रमाचं प्रभावी सूत्रसंचालन प्रकाश बोर्डे यांनी केले. प्रतिष्ठानच्या सचिव श्रुतिका कोळी मोरेकर यांच्या पुढाकारानं आयोजित कार्यक्रमात परिसरातील 10वी व 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या समाजातील योगदानाचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास भाजपाचे स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण, शिवसेना विभाग संघटक रमाकांत पाटील, विभाग प्रमुख संतोष बोडके, महिला संघटक ज्योती कोळी, कोळी जमात ट्रस्टचे सचिव गिरीश कोळी, नैना कोळी, कौस्तुभ कोळी, हार्दिक मोरेकर, काव्या मोरेकर, संगीता काकडे, अंजली जगदाळे, चंदा तांडेल, राजू प्रधान, समीर कुलकर्णी, सपना कोर्लेकर, वसंत भालेकर, मोहन गुरमानी, जगदीश नाखवा, सचिन देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, सफाई कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय. यावेळी प्रतिष्ठानचं हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याचं नमूद करण्यात आलंय. या निमित्तानं वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. आज 49वी ही नारायणराव कोळी
म्हणजेच माझे आजोबा 25 वर्ष नगरसेवक आणि ठाण्याचे भूषण नगराध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यरत कोळी समाजाचे नेते म्हणून कार्यरत राहिलेले आहेत. त्यांची 6 जुलै ही पुण्यतिथी असते. तो आमच्यासाठी एक म्हणजे अभिमानाचा दिवस आहे. पण त्या दिवशी ऍक्च्युली त्यांचं बलिदान गेलेलं आणि एक समाजासाठी आपलं प्राण त्यांनी गमावलेला. याच अंतर्गत आम्ही पुण्यतिथी साजरी करतो दरवर्षी आणि 10वी आणि 12वी या मुलांचा सत्कार करतो. प्लस ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार करतो. यावर्षी आपण ठाणे महानगरपालिकेचे जे सफाई कर्मचारी आहेत, जे पावसात आपल्यासाठी अहोरात्र राबत असतात, यांचाही आम्ही आज इथे सत्कार घेतलेला आहे. आणि यांचा वारसा हा मला मी नशीब समजते की मला तो पुढे न्यायचं भाग्य मिळतंय. आणि त्यांच्या ऍक्च्युली मला एक गोष्ट याच मार्गाने एक सांगावीशी वाटते की अनेक लोक आम्हाला बोलतात की त्यांचं नाव घेऊन आम्ही पुढे जातोय, त्यांचं नाव घेऊन आम्ही पुढे जातोय. पण एक सांगायची गोष्ट अशी की तो वारसा आम्हाला लाभलेला आहे. आम्हाला अभिमान आहे की नारायणराव कोळी यांचे पुढचे वारस आम्ही आहोत आणि त्यांचा वारसा कुठेतरी लोकांपर्यंत सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या आणि अनेक उपक्रम घेऊन आम्हाला लोकांपर्यंत पोहोचता येतं. तर हे भाग्य आम्हाला लाभलं आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.